संविधान कधी बदलता येत नाही, संविधानामध्ये दुरुस्ती करता येते. दुरुस्त्या ह्या वेळोवेळी कराव्याच लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यापाशी अभिवादन करायला आम्ही सर्वजण आलेलो आहोत. माझं भाग्य इतकं की काल कोल्हापूरला प्रसिद्ध बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप जुना ऐतिहासिक पुतळा आहे की ज्या चौकामध्ये अनेकांनी समाज प्रबोधनाच्या सभा घेतल्या. त्या पुतळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर पुष्पहार अर्पण करण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळेच मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज जगात कुठेही असलो तरी आम्ही सगळेजण ह्या पुतळ्यापाशी येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनेक उपकार आपल्यावर आहेत त्यात जातीय अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष हा जसा आहे, जातींमधला भेद संपवून ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असा आहे, तसं संपूर्ण जगाला माझा समाज नाही असा फरक न करता संपूर्ण देशाला त्यांनी दिलेली घटना एक फार मोठी देणगी आहे की जी घटना पुढचे 1000 वर्ष त्याचा मूळ भाव बदलावाच लागणार नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या नंतर इमिजिएट महिलेला एक मत आणि पुरुषाला एक मत, जगामध्ये महिलांना मत मिळवण्यासाठी मतदान करण्यासाठी संघर्ष करावा लागला. गरिबाला एक मत आणि श्रीमंताला एक मत. त्यामुळेच मोदीजींसारखे एका चहावाल्याच्या घरात जन्माला आलेले पंतप्रधान होऊ शकले आणि त्यामुळे आम्ही सगळेजण त्यांचे ऋणी आहोत. सकाळी सुप्रिया सुळे म्हणले की भाजपचा संविधान बदलण्याचा दावा आहे. हा एक अतिशय आवडता निवडणुकीच्या काळामध्ये करण्याचा आरोप आहे. संविधान कधी बदलता येत नाही, संविधानामध्ये दुरुस्ती करता येते. ती आतापर्यंत 106 वेळा झाली आणि त्या 106 वेळा दुरुस्त्या ज्या झाल्या त्यातल्या बहुतांश दुरुस्त्या ह्या काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या. त्यातल्या बरोबर होत्या की चुकीच्या होत्या हा आताचा विषय नाही, पण मोदीजींनी समजा अलीकडच्या काळात 2 दुरुस्त्या केल्या. एक, महिलांना विधानसभा आणि लोकसभा या 33% आरक्षण देणारी सूचना दिली. कारण दुरुस्ती म्हणजे काय, नव्हतं ते आणलं. महिलांना 33% आरक्षण नव्हतं आणलं, आणावं की नाही आणावं. गरिबांना 10% नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणलं, दुरुस्ती केली. नव्हतं ते आणलं, करावं की न करावी. आणि त्यामुळे 370 कलम रद्द केलं, करावं की न करावं. तर अशा दुरुस्त्या ह्या वेळोवेळी कराव्याच लागतात. आणि त्यामुळे समजा अटलजींच्या काळामध्ये 6 ते 14 या वयोगटाला शिक्षणाचा सक्तीचा कायदा, म्हणजे शासनाला सक्ती केली, पालकांनाही सक्ती केली, मुलांनाही सक्ती केली की 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. अटलजींनी केलेली दुरुस्ती आणावी की नाही आणावी. आणि त्यामुळे सातत्याने समाज अजूनही अडाणीच आहे असं मानून काही समाज अडाणी राहिलेला नाही. त्याला हे माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं जर पावित्र्य राखलं असेल तर मोदीजीने राखलं. 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी घटना सबमिट केली आणि 26 जानेवारीला ती देशात इम्प्लिमेंट झाली. 26 नोव्हेंबर हा दिवस मोदीजींनी देशभरामध्ये घटना दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. ज्या दिवशी प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये घटनेचं पूजन करावं लागतं, घटनेचं एक पान वाचावं लागतं. मग त्यांच्या मनात घटनेबद्दल आदर आहे का अनादर आहे. आणि त्यामुळे आता हे आरोप जे आहेत ना ते जुने झाले आणि मी डिबेटला बसायला तयार आहे. दिस माय चॅलेंज. डिबेटला बसायला तयार आहे की घटना बदल असतो का घटना दुरुस्ती असते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.